नमस्कार मित्रांनो काल वाळवा सांगलीला जयंत केसरी हे आपल्या बैलगाडा क्षेत्रातलं आतापर्यंत सर्वात मोठी रक्कम असलेलं बक्षीस झालं. या बैलगाडा शर्यतीला 1 BHK फ्लॅट हे 1 नंबरला बक्षीस होतं. आणि मित्रांनो, याच आपल्या मैदानाच्या सेमी क्रमांक 5 वरून एक वाद उत्पन्न केला जातोय. आणि त्या सेमीच्या याच्यावरून जर तुम्ही त्या टायमिंगला जेव्हा सेमी झाला त्या टायमिंगला संपूर्ण फायनलचं जेव्हा फेऱ्याचं जेव्हा नियोजन बाकी चालू होतं तेव्हा चॅट बॉक्समध्ये जर तुम्ही बघितलात तर बकासूरला ट्रोल केलं जात होतं. पण मित्रांनो, ही शर्यत बघताना माझी सर्व शर्यत प्रेमींना एक विनंती आहे की तुम्ही ना आयोजक आहात ना इतर कोणी आहात. तुम्ही कोणताही आपला मुद्दा नसताना, आपल्याला काही गोष्टी माहीत नसताना एखाद्या बैलाला ट्रोल करणं हे कितपत योग्य आहे हे मला माहित नाही. की बघा, सेमी क्रमांक 5 झाला, त्याच्यामध्ये 2 गाड्यांमध्ये प्रामुख्याने मोठी लढाई बघायला मिळाली. एक गाडी होती आपला पिस्टन 2211 आणि कॉकटेल उर्फ सुंदरची, आणि दुसरी गाडी होती आपल्या बकासूर आणि बलमाची. आणि 2 गाड्यांमध्ये एकदम शेवटपर्यंत लढाई झाली आणि त्याच्यामध्ये पिस्टन 2211 आणि आपला सुंदर उर्फ कॉकटेल यांनी त्या सेमीमध्ये विजय प्राप्त केला. परंतु आयोजकांकडे एक अपील आलं की पिस्टन 2211च्या गाडीला कुणीतरी पिस्टन किंवा कॉकटेलला टोचा मारला. आणि आपल्या बैलगाड्यांच्या नियमांमध्ये जर बघितलात तर बैलांना कुठल्याही प्रकारची इजा होईल अशी कोणती जर गोष्ट केली तर ती गाडी बाद दिली जाते. आपण मागील कित्येक मैदानांमध्ये बघतोय की जर बैलाची शेपटी चावली किंवा बैलाला कुठली वेगळ्या प्रकारची इजा केली गेली तर ती गाडी बाद दिली जाते. त्याच नियमाला धरून इथे आयोजक त्याची छाननी करत होते की कोणत्या गाडीला आपल्याला पुढे द्यायला पाहिजे, पिस्टन 2211 आणि कॉकटेलची गाडी बाद आहे की नाही. आणि मग त्याच्यानंतर आयोजकांनी एकदा निर्णय दिला की ती गाडी बाद ठरली आणि बकासूर आणि बलमाला विजय दिला गेलाय. परंतु मग पिस्टन 2211चे मालक आणि कॉकटेलचे मालक हे मंडळामध्ये गेल्याच्या नंतर मग बराच वेळ चर्चा झाल्याच्या नंतर बैलगाडीची म्हणजे त्या दोन्ही बैलांची पाहणी करण्यात आली की तिथे कुठे जखम आढळते का किंवा काय आढळते का किंवा कुठं रक्त आलेलं दिसतंय का. तर आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलेलं की बैलांवरती गुलाल टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठेही अशा प्रकारचा एक ठोस पुरावा मिळत नाही आहे की असं आम्ही कन्फर्म करू शकतो की त्या बैलांवरती जखम झाली आणि तिथे कुठेतरी टोचा मारण्यात आला आहे. आणि मग काय झालं होतं की आयोजकांनी निर्णय दिल्याच्यामुळे मग नंतर ह्या सेमीचा सामना देण्यात आला. आणि हा जो निर्णय सामना दिला त्याच्यामुळे मग बकासूरला ट्रोल करणाऱ्यांचा म्हणजे भडी मारत होता. लाईव्ह चॅटमध्ये जो कोण हरलेला बैल कसा काय फायनलला आला, रडणारे समर्थक आले. तर मित्रांनो बघा, बैलगाड्यांच्या नियमांमध्ये जर म्हटलात तर असं कुठलं ऑब्जेक्शन आलं असेल आणि जर ते कन्फर्म असेल तर बकासूर आणि बलमा हीच गाडी त्या सेमीमध्ये विजयी झाली पाहिजे होती. परंतु मग नंतर कुठेतरी आयोजकांनी सांगितलं की आम्ही कन्फर्म नाही आहात. जर कन्फर्म जर झालं नसेल तर मग आपला पिस्टन 2211 आणि कॉकटेल ही जोडी विजयी असेल. परंतु जर वेगळी काहीतरी कृती करून, वेगळं काहीतरी टोचा मारून किंवा बैलांना इजा होईल अशी काही गोष्ट करून जर ती सेमी जिंकली असेल तर ते साफ चुकीचं आहे. बघा, हे आपण जे बैलगाडा क्षेत्र म्हणतोय या बैलगाड्याचं प्रमुख जे स्थान आहे ते त्या बैलांना आहे. आणि हे जे बैल आहेत हे महादेवाचे नंदी आहेत. आणि त्यांना कुठेतरी काहीतरी इजा करून जर कोणी बैलगाडी क्षेत्रामध्ये क्रमांक मिळवू इच्छित असेल तर ते साफ चुकीचं आहे. हे ड्रायव्हरांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की आज तुम्ही ड्रायव्हरची कामं करून तुमचं घर चालतंय किंवा त्याच्या मार्फत तुम्हाला 4 पैसे मिळत आहेत. आणि जर महादेवाच्या नंदीला तुम्ही काहीतरी इजा करून जर काहीतरी गोष्ट करण्याची प्रयत्न करत असाल तर ते साफ चुकीचं आहे. कारण का या बैलांचं, बैल आयोजक असतील, बैल मालक असतील किंवा बैल प्रेमी असतील, हे सगळं नंतर आहे. जर बैल असले तरच बैलगाडा शर्यत होणार आहे, माणसांची शर्यत नाही होणार आहे. त्याच्यामुळं प्रमुख जर लक्ष जर कोण असतील तर ते बैल आहेत, ते महादेवाची नंदी आहेत. त्याच्यामुळे त्यांना इजा करून कुठेही बैलगाडा क्षेत्र पुढे जाऊ शकणार नाहीये. जी बंदी मागील काही वर्षांमध्ये बैलगाडा क्षेत्रावरती होती ती याच कारणांमुळे होती. आणि याच कारणांमुळे सुप्रीम कोर्टामध्ये बरेच प्राणीप्रेमींनी अपील केलं होतं की बैलांना मोठ्या प्रमाणात इजा केली जाते.
ह्याच्यातून भरपूर मोठमोठ्या लोकांनी प्रयत्न करून त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे बैलगाडा क्षेत्र पुन्हा एकदा चालू केलंय. आणि या बैलगाडा क्षेत्रांच्या माध्यमातून अनेक लोकांचे रोजगार आज चालत आहेत. आज शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आलेत, सर्वांसाठी, आपल्या बैलप्रेमींसाठी चांगले दिवस आले. तर मित्रांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मित्रांनो, अशी कुठली गोष्ट करू नका जेणेकरून हे आपलं चालू असलेलं क्षेत्र कुठेतरी एका वेगळ्या वळणावर जाईल आणि मग पुन्हा एकदा कुठेतरी आपल्याला बंदीला सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे हे जेवढं काय थांबवता येईल तेवढं थांबवा. आता जो आयोजकाने निर्णय दिला सामना देण्याचा, तो देखील योग्यच आहे. कारण काय, जी कुठली कन्फर्म नसेल तर आपण कोणत्याही एका बैलावर उद्या अन्याय केल्यासारखं होईल. परंतु जर झाली असेल तर बकासूर आणि बलमा ही जोडी विजयी होती. आणि उगाच तरी मोबाईल आपल्या हातामध्ये आहे आणि आपण काहीतरी घर बसून उगाच तरी बकासूरला ट्रोल करू नका किंवा बलमाला ट्रोल करू नका. आज बकासूर सारखा बैल पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नाही, संपूर्ण देशामध्ये नाही आहे आणि त्याचा पळ संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे. 1-2 मैदान हरला म्हणून बकासूर काही छोटा होत नाही किंवा त्याचा नाव छोटं होत नाही. असं कसं माहित, त्याला सप्त हिंद केसरी हा पुरस्कार मित्रांनो मिळवायला खूप सारी मेहनत लागते. आज सप्त हिंद केसरी मैदान, 7 हिंद केसरी मैदान जेव्हा एखादा मोठी मैदाने जिंकतो तेव्हा या बैलाला कुठेतरी सप्त हिंद केसरी म्हणलं जात असतं. आणि असंच कोणतरी घर बसल्या टीका करून ती बैल लहान होत नसतात. त्याच्यामुळे बकासूरला उगाच टीका करू नका किंवा बकासूरला एक बाजूला आपण ठीक आहे चला पिस्टन 22-11 आणि आपला कॉकटेलला सुद्धा टीका करू नका. सर्व नंदी आहेत बघा, ह्या जे कोण चुका करत असतात ते त्यांचे बैल मालक असतील किंवा त्या गाडीवर बसणारा जो ड्रायव्हर असेल त्यांच्याकडून होत असतो. यामध्ये या मुक्या प्राण्यांची काही चुकी नसते. त्याच्यामुळे उगाच तरी वाद वाढवून कुठल्या तरी वादवादीची गोष्टी करून उगाच तरी सोशल मीडियामध्ये वादंग करू नका. सर्व बैल आपलेच आहेत, परंतु चुकीच्या गोष्टीचं बिलकुल समर्थन करता येणार नाही. जर पिस्टन 22-11 आणि या गाडी आपल्या कॉकटेलच्या गाडीवर बसलेल्या ड्रायव्हरने जर चूक केली असेल, कुठे टोचा मारला असेल किंवा काय केला असेल तर ते चुकीचंच आहे. आणि ह्याच्या पूर्वीच्या पण आमचे जाऊन व्हिडिओ बघा. आम्ही ज्यावेळी बकासूरच्या बाबतीत एखादी चुकीची गोष्ट घडते त्या दिवशी देखील बोलतो. पण आज जर बकासूर बरोबर असेल तर बकासूर आणि बलमाची गाडी हीच क्वालिफाय होत होती सेमी क्रमांक 5ला. त्याच्याबद्दल कुठलाही प्रश्न आपल्या मनात नाही. आणि जर त्यांनी टोचा मारला हे आयोजक सिद्ध करू शकले नाहीत तर मग जो काय प्रश्न होता, डाऊट होता, तर तो आयोजकांचा निर्णय देखील बरोबर होता. कारण का जर ते सिद्ध करू शकत नसते तर त्यांना एकच पर्याय त्यांच्या समोर उरत होता. कारण का सर्वात मोठं मैदान होतं, संपूर्ण महाराष्ट्राचं या मैदानाकडे लक्ष होतं. 21 लाख रुपयाचा फ्लॅट 1 नंबरच्या बक्षिसाला होता. त्याच्यानंतर 2 नंबरचं बक्षीस 6 लाख होतं. त्याच्यानंतर 3 लाख होतं, 2 लाख होतं. त्याच्यानंतर 4 नंबरला 1 लाख होतं. आज तुम्ही 1 लाखाची बक्षीस असलेली खूप सारी मैदान होतात. म्हणजे 4 नंबरला 1 लाख रुपये बक्षीस, एवढं मोठं मैदान होतं आणि खूप जबरदस्त नियोजन आपल्या जैन केसरी मैदानाला बघायला मिळालं. आणि एवढं मोठं मैदान असताना साहजिक आहे की आयोजकांवरती पण थोडासा प्रेशर असतो. त्यांचं देखील खूप मुलाखती होत्या आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आमच्या मैदानामध्ये जेवढे बैल येणार आहेत त्यातल्या कुठल्याही नंदीवर आम्ही अन्याय करणार नाहीत. आम्हाला जो काही योग्य निर्णय असेल तो आम्ही घेऊ आणि त्या पद्धतीने आमची स्पर्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि त्या पद्धतीनेच त्यांनी सेमी क्रमांक 5 मध्ये थोडासा वाद निर्माण झाल्याच्या नंतर खूप चांगल्या प्रकारे तो वाद हाताळला आणि तिथे या गाडींना सामना दिला आणि दोन्ही गाडी फायनलला पळाल्या. फायनल आपल्या रायफल 81 आणि शंभू यांनी दोघांनी जिंकली. तर दोघांचं खूप सारं अभिनंदन. त्याच्यानंतर जेवढे बैल होते फायनलला त्यांचं देखील खूप सारं अभिनंदन. कारण का एवढ्या गाड्यातून त्यांनी फायनलसाठी आपला प्रवास केला. सेमीला जे पात्र झाले, गट पास झाले, त्या सगळ्यांचं खूप सारं अभिनंदन आणि सर्वच बैल गाड्यांचं खूप अभिनंदन की त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. बाकी या सेमी क्रमांक 5 मध्ये जो काही निकाल दिला तो त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असाच बैलगाड्याविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.